तर हा शेवटचा दिवस आहे जेकेवी ट्रिपचा आणि सकाळी लवकर उठून आम्ही निघालो गोकर्णमध्ये प्रसिद्ध असलेलं श्री महाबळेश्वर मंदिर पाहायला। सकाळी गेलो असल्यामुळे गर्दी कमीच होती म्हणून लवकर दर्शन झाले। चला तर मग आपण मंदिराबद्दल थोडं जाणून घेऊया। नमस्कार मंडळी, माझं नाव मंगेश आणि हम्पी गोकर्ण जेकेवी सिरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। गोकर्ण अतिशय प्राचीन स्थळ आहे आणि इकडच्या प्रत्येकाच्या कथा वेगळ्या वेगळ्या आहेत आणि जी एक प्रसिद्ध कथेप्रमाणे गणपतीने हे आत्मलिंग खाली ठेवल्यामुळे आणि रावणाने वडल्यामुळे गोकर्ण वडल्यामुळे ते आत्मलिंगाचा आकार गायीच्या कानाच्या स्वरूपात झाला, त्यामुळे याला गोकर्ण महाबळेश्वर। आणि महाबळेश्वर या शब्दाचा अर्थ असा की महा म्हणजे महाबळ म्हणजे अतिशय ताकद असतात। श्वरचा अर्थ असा ईश्वरता अपभ्रंश होऊन तो श्वर झाला म्हणजे महाबळेश्वर। गोकर्ण महाबळेश्वर असं या मंदिराचा या जागेचा अर्थ असा आहे। तर गणपती आणि महाबळेश्वरचं दर्शन घेऊन तिथेच असलेल्या गोकर्ण बीचला आम्ही व्हिजिट केलं आणि अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा ह्या गोकर्णला लाभला आहे हे दिसून येतं। तरी ते जेकेवी दादाने त्यांच्या ड्रोनाचार्याच्या मदतीने सगळ्या ग्रुपचे मस्त व्हिडिओ काढले, जे की तुम्ही वरती लिंकवर जाऊन पाहू शकता। आणि लगेचच आम्ही पुढच्या डेस्टिनेशनकडे म्हणजे होनावरकडे रवाना झालो। लोक गोकर्ण मुरुडेश्वरला तर जातात, पण कधी या डेस्टिनेशनकडे सुद्धा जाऊन पहा, जसे की सुंदर असे मँग्रोव्ह फॉरेस्ट, स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत जागा असे मिळून होनावर एक मस्त अशी वन डे डेस्टिनेशन ट्रिप होऊन जाते। तर चला तर मग होनावरमध्ये आम्ही लुटलेल्या त्या तंबाल मँग्रोव्ह बोट राईडचा आनंद घेऊया। एकदम शांत सुंदर अशी जागा, असे वाटत होते की मँग्रोव्हची ही सफर कधी संपेच ना। जर तुम्ही माझे केरळ व्लॉग्स पाहिले नसतील तर ते नक्की पहा, कारण की त्याच्यात पण आपण अशा सफरीचा आनंद घेतला होता LFP मध्ये। आणि आपल्यासोबत आहे जेकेवी दादा। दादा कसं वाटतं ही सफर करून? अविस्मरणीय, खरंच खूप भारी। प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर इको बीच हा भारतातील ब्ल्यू फ्लॅग प्रमाणित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे। इको बीच हा संपूर्ण किनारी पट्ट्यातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे। मुरुडेश्वरचं मुख्य आकर्षण म्हणजे चालुक्य आणि कदंब शिल्पे असलेले शिवमंदिर। हे द्राविडियन वास्तुशैलीमध्ये असलेले अद्भुत शिवमूर्ती आणि त्याचा मूळ समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे। हे मंदिर एका टेकडीवर आहे ज्यातून समुद्राचे भव्य दृश्य दिसते।
मंदिर परिसर सुमारे 37 मीटर उंच असलेल्या उंच शिवाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात उंच शिवमूर्ती आहे. 237 फूट उंचीवर असलेल्या पोपुरा हे भारतातील दुसरे सर्वात उंच मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्यावरून निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर चमकणारी विशाल मूर्ती दिसते. सूर्यास्त पाहून आम्ही घराच्या वाटेकडे निघालो आणि वाटेमध्ये सगळेजण आपापले मनोगत सांगू लागले. त्यातील काही क्षण. बोलले की अरे कधीपासून तू त्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस. मी बोललो मी लिटरली पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मध्ये, पण दादानं स्वतःहून टाकलं JK फॅमिली. पण आता मी फॅमिली मध्येच आहे आणि एकदम इमोशनली असं झालं की एकदम मस्त झालं एकदम त्या गोष्टीमध्ये. पण सगळेच बांधतात पण अश्रू काहीच नाही. आपल्यासाठी धावणारे काहीच असतात, लक्षात ठेवणारे काहीच असतात. फॅमिली बऱ्याच असतात. JK 2024 ची फॅमिली.